नमस्कार मंडळी. तर खूप दिवसांनी आम्ही निघालो बॅकपॅकिंग ट्रिपला. Much needed break. तर लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून सकाळी 8 वाजताची हरिद्वार एक्सप्रेसने आम्ही निघालो दिल्लीला. तर असा 24 तासांचा मोठा प्रवास करून आम्ही सकाळी 8 वाजता पोहोचलो दिल्लीला. हे आहेत रिक्षाचे रेट्स. ह्यानुसारच बार्गेन करावं लागतं, नाहीतर काही रेट सांगतात इथे. सो आम्ही प्लॅन केलं होतं धर्मशाळा आणि मॅक्लोडगंजला जाण्यासाठी. तिथे जाण्यासाठी डायरेक्ट रूट नसल्या कारण दिल्लीवरूनच जावं लागतं आणि त्या बसेसही संध्याकाळच्या निघतात. म्हणून आम्ही विचार केला की आपण दिवसभर दिल्ली फिरूया आणि संध्याकाळची बस पकडून मॅक्लोडगंजला जाऊया. दिल्लीची ऑटो हे कसल्या क्यूट आहेत या. टॉय टॉय रिक्षा वाटतात ह्या. ट्रेनमध्येच असताना आम्ही दिल्ली टुरिझमच्या वेबसाईटवरून दिल्ली दर्शनची बुकिंग केली होती, कारण इंडिव्हिज्युअली फिरणं थोडं रिस्की वाटत होतं. आम्ही 300 रुपये पर पर्सनने बुकिंग केली होती. हां, पण सीझननुसार रेट चेंज होण्याची शक्यता असू शकते. तर पिकअप पॉईंटला जाण्यासाठी आम्ही लोकल रिक्षाने निघालो. लेट्स सी आपल्याला काय काय बघायला मिळतं. अँड फायनली मस्त AC बसमधून आमचा प्रवास सुरू झाला. पीछे सीटें मिल गई हो, कोई दिक्कत परेशानी वाली बात नहीं. ये कोई लॉन्ग जर्नी नहीं, ये गाड़ी चलता रहेगा और आप लोग एक ही सीट में बैठे रहेंगे. हर आधे घंटे बाद, हर 20-25 मिनट बाद आपको नीचे उतरना पड़ेगा. और जो ये मंदिर एक है, नाम इसके दो हैं, बिरला मंदिर और लक्ष्मी नारायण मंदिर. बिरला मंदिर इसलिए बोला जाता है, इसके जो बनवाने वाले थे वो थे सेठ बलदेव दास बिरला, यानी कि बिरला फैमिली ने इसको बनवाया. सन 1938 में बनना स्टार्ट हुआ, 1948 को कंप्लीट हुआ. बट एक्चुअली में लक्ष्मी नारायण मंदिर, क्योंकि लक्ष्मी और नारायण जी का बहुत ही बड़ा स्टैचू मंदिर के अंदर आपको देखने को मिलेगा, दर्शन करने को मिलेंगे. बट इनसाइड नॉट अलाउड फोटोग्राफी. टेम्पल के अंदर फोटोग्राफी करना अलाउड नहीं है. आपका कैमरा, मोबाइल, शूज एंड स्लीपर्स डिपॉजिट करना पड़ेगा. वो देखिए सामने लाइन लगा हुआ है, ये क्लोक रूम है. यहाँ से आपको मिलेगा एक टोकन, जिस टोकन का आप लोगों ने कोई पैसा नहीं देने का है, फ्री ऑफ कॉस्ट है मंदिर की ओर से, लेकिन वो टोकन संभाल के रखने का है. खूप शांत आणि क्राउडलेस मंदिर आहे हे. मे बी आम्ही विकडेजला आलो आहोत म्हणून गर्दी नसावी. अशी थीमॅटिक मंदिरं बघायला किती मजा येते ना. आता हा राक्षस आहे की देवदूत माहिती नाही, पण ह्याच्या तोंडात जायचं महादेवाला भेटायला. कमाल आहे यार. ओनली फॉर मेंबर ऑफ पार्लियामेंट रेजिडेंट. ये 545 बंगले पूरे इलाके में, पूरे एरिया में, जो कि सभी सांसद सदस्य को देंगे. हमारी गवर्नमेंट ने इनको रहने के लिए व्हाइट कलर के बड़े बंगले दिए, जो कि बड़े बड़े रूम है, एयर कंडीशन रूम है. घूमने के लिए व्हाइट कार दिए, पहनने के लिए व्हाइट कपड़े दिए, शूज भी इनके व्हाइट होते हैं. ऑलमोस्ट सभी कुछ व्हाइट होता है. मोदी का ऑफिस है, साउथ ब्लॉक, PM ऑफिस. कर दी जाएंगी. यह है 11 मूर्ति, गांधी जी का दांडी मार्च. राष्ट्रपती भवनला आलो, जे नेहमी मूवीज आणि वेब सिरीज मध्येच बघितलं होतं. कसली कडक सिक्युरिटी आहे. ओके चलो बाय. आता जाऊया नेक्स्ट स्पॉटला. सेंट्रल विस्टा एवेन्यू. दिल्लीचं ऊन इतकं कडक टोचतं ना, त्यात AC बसमधून उतरल्यावर तर जास्तीच लागतं. म्हणून आम्ही बाहेर जास्ती वेळ न घालवता फटाफट तो स्पॉट फिरून बसमध्ये जाऊन बसायचो. किती मोठा रोड आहे हा.
फक्त रिपब्लिक डेच्या रॅलीमध्येच पाहिला होता, तो आता प्रत्यक्षात बघायला मिळाला. आहा, द शो टॉपर, द इंडिया गेट. उन्हाचे चटके झेलत सगळ्या अँगलने इंडिया गेट बघून आम्ही निघालो नेक्स्ट स्पॉटसाठी. एवढी मोठी रांग बघून बाहेरूनच रिटर्न निघालो. आतमध्ये मेडिटेशन हॉल आहे हे मी आधीच पाहिलं होतं आणि योगेशला गुगलवरनं दाखवलं. सो गर्दीमध्ये वेळ न घालवता आम्ही निघालो पुढच्या स्पॉटसाठी. महात्मा गांधी यांची समाधी. हा आमचा लास्ट स्टॉप. इथे आम्हाला ड्रॉप केलं आणि आमची दिल्ली टुरिझम सोबतची जर्नी इथेच संपली. फुल पैसा वसूल जर्नी होती यार. एका दिवसात एवढं सगळं बघायला मिळालं. हायली रेकमेंडेड. एक स्क्रॅच नाही आहे या मॉन्युमेंटला. एकदम कोरा करकरीत आहे हा लाल किल्ला. लाईट्स लागल्या, खूप सुंदर दिसतो. लाल किल्ल्याचा नाईट व्ह्यू बघण्यासाठी आम्ही थोडा वेळ थांबलो आणि तो बघून आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. सो दिल्लीच्या काश्मीरी गेटच्या स्पॉटवरून धर्मशाळासाठी बसेस निघतात. तिथूनच आमची ही बुकिंग होती. तर थकून भागून AC बसने आम्ही निघालो आमच्या मेन डेस्टिनेशनसाठी. पुढचा प्रवास हा नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवला जाईल. सो स्टे ट्यून. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा.